मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या आधी भोगी असते। भोगी या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवितात। या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत। आमच्याकडे खेंगट म्हणतात। ह्या सीझनमध्ये शेतामध्ये भरपूर भाज्या असतात। सर्व भाज्या एकत्र करून ही लेकरवाळी भाजी केली जाते। हिलाच भोगी असे म्हणतात। या सणाची सर्व स्त्रिया आतुरतेने वाट पाहत असतात। मकर संक्रांतीच्या वेळी हिवाळा ऋतू असतो। शेत छान बहरलेलं असतं, थंडी भरपूर असते आणि शेतामध्ये सर्व पिके मस्त बहरलेली असतात। भरपूर भाज्या, भरपूर फळे, धान्य, कडधान्य सर्व शेत आनंदाने डोलत असतं आणि त्यामध्येच हा सण असतो। हा सणच असा आहे की सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला जातो। भोगीच्या भाजीमागचा हेतूच हा आहे की सर्वजण एकत्र येऊन एकोपा जपला जातो, म्हणून हिला लेकरवाळी असेही म्हणतात। येथे आपल्याला जेवढ्या भाज्या शक्य होतील तेवढ्या भाज्या घ्यायच्या आहेत। सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कट करून घेतलेल्या आहे। कुकरमध्ये ह्या भाज्या टाकून घेऊ, त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकू आणि या भाज्यांसाठी आपल्याला इथे 1 ग्लास पाणी आपण इथे टाकून घेतलेले आहे आणि कुकरची स्लो टू मिडियम हीटवरती 1 शिट्टी या भाज्यांची देऊन घ्यायची आहे। भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला वाटण काढून घ्यायचे आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, पांढरे तीळ, शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट मी येथे टाकून घेतलेली आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता या पद्धतीने बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। जिरे, मोहरी, कढीपत्ता याचा छान तडका आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। तसेच थोडेसे पांढरे तीळ आपण फोडणीमध्येच टाकून घेतलेले आहे आणि येथे आपल्याला आपल्या आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहे। लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, घरचा आपण तयार केलेला जो साधा मसाला आहे तो, हळदी पावडर, हे सर्व घटक छान एकजीव होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आपण इथे टोमॅटो टाकलेले आहे। टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर मेल्ट होते आणि चवीला ही भाजी आपली छान लागते। त्यानंतर आपण भोगीच्या भाजीसाठी जे वाटण काढलेले होते ते वाटणही यामध्ये टाकून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम हीटवर ठेवून 3 ते 4 मिनिट हे सर्व मिश्रण आपल्याला खमंग खरपूस फ्राय करून घ्यायचे आहे। दुसरीकडे आपल्या भाज्याही इथे 1 शिट्टीमध्ये एकदम मस्त वाफळून निघलेल्या आहे। आता ही भाजी आपल्याला या वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे। सर्व मसाला व वाटण येथे आपण तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेतलेले आहे। त्यामध्ये ह्या उकडलेल्या भाज्या टाकून घेऊ। घरामध्ये कधी कधी आपण या मिश्रित भाज्यांची भाजी बनवतो, पण संक्रांतीच्या वेळी जी भोगीची भाजी बनवते त्याची चव अप्रतिम असते। आता आपल्याला या भाजी बरोबर बाजरीची भाकरी लागणार आहे। ही बाजरीची भाकरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। बाजरी उष्ण असते, हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये थंडी कमी करण्यासाठी शरीरामध्ये या भाकरीचे सेवन केले जाते। गावाकडे चुलीवरती ही बाजरीची भाकरी तुम्ही जर खाल्ली तर खूप छान लागते। मस्त हिवाळा असतो, सर्वजण चुलीपुढे बसलेले असतात आणि गरमागरम बाजरीच्या टम्म फुगलेल्या भाकरी आणि ही भोगीची भाजी, तेथे आपण 1 भाकरीऐवजी 2-2 भाकरी आरामात खातात। भाकरीला थोडेसे तीळ लावून घेऊ। बाजरीच्या भाकरीऐवजी तुम्ही चपाती, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, तुम्हाला जे भाकरी आवडेल ती भाकरी म्हणा, चपाती म्हणा, तुम्ही या भाजीबरोबर खाऊ शकता। आता ही भाकरी आपण तव्यावर टाकलेली आहे आणि वरच्या बाजूने त्याला पाणी लावून घ्यायचे आहे। पाणी सुकल्यानंतरच ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे, नाहीतर ती तुटली जाऊ शकते आणि छान पचली जात नाही। अशा पद्धतीने आपली भाकरी येथे तयार झालेली आहे। तव्यावरच ही भाकरी मी भाजलेली आहे, मस्त टम्म अशी फुगलेली आहे, तुम्ही पाहाल। हे पहा, तरी पण चुलीवरच्या भाकरीची मला आठवण आज भरपूर येते, कारण आईच्या हातच्या बाजरीच्या भाकरीची चव आणि आठवण ही खूप वेगळीच आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपली येथे भोगीची भाजी तयार झालेली आहे। जास्त घट्टही नाही व पातळी नाही। भोगीची भाजी घरातील सर्वजण, शेजारी पाजारी, आपले सर्व मित्र परिवार सर्वांनी एकत्र येऊन एकोपाने ही भाजी आपल्याला खायची असते। पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। धन्यवाद।